बीबीटीला मदत करणार का? असं आहे, ते जे निकालानंतरचे निर्णय जे असतात ते निकालाच्या नंतर आपण निर्णय घेऊ शकतो. सध्या आमचा जो निर्णय तो तुम्हाला आम्ही सांगितलेला आहे आणि आमचे जे नैसर्गिक अलायन्स आहेत त्यांच्याशी आम्ही बोलू शकतो. त्यांच्यामधले एक सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब आहेत, त्यांच्याशी आमची सातत्याने अलायन्स राहिलेली आहे मागील काळापासून. त्यामुळे त्यांच्याशी आम्ही भेटायला लावलेलो आहे. याच्या व्यतिरिक्त आरपीआयचे काही घटक आहेत जे आमच्या समविचारी पक्ष आहेत, त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करून त्यांच्या माध्यमातून अलायन्स घेऊन मुंबईसाठीच आम्ही जो आहे ह्या गोष्टीचा निर्णय घेतलेला आहे. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की या माध्यमातून आम्ही सातत्याने, तुम्ही जर बघत असाल तर मुंबईकरांच्या प्रश्नावरतीच प्रत्येक वेळेला मी प्रत्येक हप्त्याला जी प्रेस कॉन्फरन्स घेते त्याच्यामध्ये सुद्धा मी मुंबईकरांचाच मुद्दा मांडते की मुंबईकरांच्या टॅक्सचे जे पैसे आहेत ते कशा तऱ्हेने जे आहेत ते काही व्यावसायिकांच्या त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये क्लस्टर 3 आणण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण बघतोय की आता त्याच्यावर सुद्धा म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स आणणार आहे. अशा तऱ्हेने तुम्ही एखाद्या डेव्हलपरसाठी जर काम करत असाल, एखाद्या मित्रासाठी जर काम करत असाल तर ते चालणार नाही. शेवटी मुंबईकरांच्या घराचा प्रश्न आहे, मुंबईकरांच्या जसं मी सांगितलं की पायाभूत सुविधांचा प्रश्न आहे, त्यांच्या मूलभूत गरजा आहे, जसं मी सांगितलं की शिक्षण आहे, आरोग्य आहे. याच्याबद्दल आज शाळा प्रायव्हेट करायला चाललेले आहेत, आरोग्य व्यवस्थापन प्रायव्हेट करण्याकडे चाललेले आहे आणि सातत्याने ह्या प्रश्नाबाबतीत बोलते. आज मुंबईमध्ये सांगितलं गेलं की तुम्हाला आरोग्यामध्ये ह्या तपासण्या होतील, होताना दिसत नाहीयेत. पेपरलेस करणार होते मुंबई महानगरपालिकेचे हॉस्पिटल, होताना दिसत नाहीयेत. एवढं मोठं बजेट आहे, चाललंय कुठे? याच्या संदर्भात आम्ही सातत्याने आवाज उचलतात. आज आम्ही बघतो की MRI सिटी स्कॅन किती हॉस्पिटलमध्ये बंद आहेत. आज 3-3, 4-4 महिन्याची लोकांना वाट बघावी लागते एका ऑपरेशनसाठी सुद्धा. अशी जर परिस्थिती असेल मुंबईसारख्या शहरामध्ये जी देशाची आर्थिक राजधानी आहे तर त्या ठिकाणी निवडणूक ही विषयावरती घेतली गेली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. सिंहगड रस्त्यात जेसीबी बंद पडला आणि वाहतूक कोंडी झाली. सिंहगड रस्ता वाहतूक पोलिसांच्या वतीनं जेसीबी बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सध्या सुरू आहे. पण वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. साधारण 2-4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. ही मोबाईलमधून घेतलेली एका इमारतीच्या गच्चीवरून घेतलेली ही दृश्य आहेत. सिंहगड रोडवर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. जेसीबी बंद पडली त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे. जेसीबी बाजूला करण्याचं काम सुरू आहे. आमचे प्रतिनिधी वैभव यांना विचारूया. वैभव, चांगल्याच मोठ्या रांगा लागल्यात वाहनांच्या, काय सांगाल? सुवर्णा, सिंहगड रस्त्यावरती जवळपास 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागल्या आहेत. आज सकाळच्या पीक आवर्समध्ये ट्रॅफिकच्या त्याच वेळेला जेव्हा सर्वसामान्य पुणेकर हे त्यांच्या कामाच्या ठिकाणी जातात अशा वेळेला जेसीबी जो आहे तो सिंहगड रस्त्यावरती बंद पडलेला होता आणि त्याचा परिणाम जो आहे तो मागे जवळपास 2 ते 3 किलोमीटरच्या वाहतुकीच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळाल्या. वाहतूक पोलीस हे त्या ठिकाणी आलेले होते, मात्र तांत्रिक अडचण असल्यामुळे हा जेसीबी जो आहे तो जागेवरून बाजूला करता येत नव्हता. अखेर आता त्या संदर्भातले प्रयत्न करून हा जेसीबी बाजूला घेण्यात आलेला आहे, मात्र त्याचे परिणाम जे आहेत ते सकाळच्या सत्रातल्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावरती झाले. सिंहगड रस्त्यावरती वडगाव धायरीकडून पुण्याकडे येणाऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती गाड्यांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता. नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.